आता मम्मी ओवाळत आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का मी आता सासरे आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आम्ही 1.5 वर्षातनं 2 वर्षातनं भारतात येत असतो. मग अशा वेळेस ना रक्षाबंधनाच्या वेळेस किंवा भाऊबीजेच्या वेळेस ना मनोज ना इथे नसतात. तर मग दोन्ही ताईंना ना त्यांना राखी बांधता येत नाही किंवा ओवाळता येत नाही. तर मग काय होतं अशा वेळेस जेव्हा पण आम्ही भारतात येतो ना तर अशा वेळेस आहे ना दोन्ही ताई आणि मम्मी त्या तिघी आहे ना मनोजला ओवाळत असतात. आणि ओवाळतातच नाही, त्यामध्ये आम्ही छान तयार होतो, अगोदर छान तयार होतो एकदम मस्त दागिने वगैरे घालून. आणि एखादा सण असतो ना घरात तसं आम्ही ना हा क्षण आहे ना साजरा करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा क्षण आम्ही तुमच्यासोबत आहे ना शेअर करणार आहोत. आणि आय होप तुम्हाला आहे ना हे बघून खरंच खूप छान वाटणार. आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. सुरुवात करते सासूबाईंपासून. मम्मी तर सासूबाई एकदम छान तयार झालेला आहे. तर तुम्हाला सांगितलं जेव्हा पण आम्ही ओवाळतो ना तर मम्मी ना अशा छान तयार होतात, दागिने वगैरे घालतात, तयार होतात आणि मग आहे ना मनोजला ओवाळतात. आणि दोन्ही ताईंना पण बोलवते, मनीषाताई आणि निशाताई. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या माझ्या 2 नणंद आहे. या मोठ्या आहे, या लहान आहे आणि या लहान आहे. तर आम्ही बघा चौकी ना तयार झालेलो आहोत छान साड्यांमध्ये. मला चापून चोपून साडी नेसलेली आहे आणि तयार झालेलो आहोत. आणि आम्ही चौकी कसे दिसत आहोत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि इथे ना हे बघा ऑलरेडी ना ओवाळायचं ताट तयार केलेलं आहे आणि इथे रांगोळी सुद्धा काढलेली आहे, चौरंग आहे आणि मनोज पण तयार झालेला आहे. आता या छान आहे ना ओवाळतील आणि आज मी शूट करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. चला आता मनोज पण छान तयार झालेले आहे. बसतो मग. हो आता रक्षाबंधन आणि भाऊबीज दोघी एकत्रच आहे ना साजरी होणार आहे. भाऊबीज ओवाळताय ना ताई? हा तर आता भाऊबीजाचं ओवाळणं चाललंय. अगोदर रक्षाबंधन झाले. आता मम्मी ओवाळत आहे.
तर आज मेन्यूमध्ये आहे मटर पनीरची भाजी. छान अशी मटर पनीरची भाजी केलेली आहे. तर इथे आहे दाल तडका, इथे आहे चपात्या आणि भात. गोड खाणार नाही, खूप गोड गोड झालेला आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये. तर आता चला आम्ही आता जेवण करायला बसतो. सगळ्यांना खूप भूक लागली, ऑलरेडी वाजलेले आहे 1:15. चला तर मी आता जेवण गरम करते आणि आम्ही आता हॉलमध्येच बसणार आहोत जेवण करायला निवांत एकदम. तर दुपारी तुम्ही बघितलं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही एवढे दमलो होतो ना आणि मग झोपून घेतलं. त्यानंतर यांना व्हिडिओ शूट करायला मिळालाच नाही. आणि त्याच्यामध्ये काय केलं, आम्ही सगळे तयार झालो होतो, त्यामध्ये भरपूर रील्स शूट केलं. त्याच्यामध्ये 1-1.5 तास होऊन गेला आणि आम्हाला इतकं गरम होत होतं, नंतर उन्हाचे चटके बसायला लागले. त्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. म्हटलं मस्त आराम करते. आणि दोन्ही ताईंना घरी गेलेले आहेत आणि आता आहे ना वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30. मला पण इतकी गाढ झोप लागून गेली आहे ना, थकल्यासारखं झालं होतं. आणि जस्ट आत्ताच आलो आहोत आम्ही, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि थोडासा थकवा आहेच अजून, पण हळूहळू तो आहे ना थकवा पण मी काय करते, म्हणजे तो थकवा आलेला आहे ना, तर त्यामुळे काय करते मी आराम करायचा जास्त प्रयत्न करते. बेला बघा इथे झोपलेली आहे आणि मनोज इथे चहा घेत आहे. आणि आता मी पण चहा घेते. आणि आमच्या स्वयंपाक करणारे ताई आलेले आहेत. त्यांनी, मी इतकी झोपेत होते तर त्यांनी मला विचारलं का चहा घेणार का, तर मी आता आली चहा घ्यायला. चहा घेते, फ्रेश वाटणार. आणि संध्याकाळी 6:30 झाले आणि इतके तुम्हाला सांगितलं ना, इतके पटकन दिवस चालले ना, आम्हाला कळतच नाही. आणि घरातच ना, मी घरातनं बाहेर आहे ना लवकर पडतच आहे. घरातच इतका पटकन टाईम निघून जातो. मी विचार केला चला आता ना झोक्यावर बसते, रिलॅक्स होते. आणि आता मी चहा घेते आणि नंतर झोक्यावर बसताना थोडं रिलॅक्स करेल, हा ना. आपला टाइमच भेटत नाही, घरातल्या घरात काही ना काही चालू असतं, त्यामुळे आपल्याला वेळच मिळत नाही. हो ना, आपण झोक्यावर मस्त बसू पडू. आणि मम्मी पण आहे ना भरपूर आहे ना फोटोज काढून दमून गेल्या. मम्मी आराम करताय आता. फोटोज काढून रील्स करून ना खूप थकलेली आहे. आणि ते उठेल ना मम्मी चहा घेऊ आपण बाहेर बसू. आणि त्या रील्स बघायला ना तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. आम्ही प्रयत्न करतो की लवकर टाकण्याचा, टाइमच भेटत नाही. हो ना, आम्ही त्या रील्स बनवल्या. आणि माझ्या ज्या लहान नणंद आहे त्यांच्या मोबाईलमध्ये सगळ्यात जास्त रील्स आहे. त्यांनी जास्त शूट केलं होतं पण त्यांच्या मोबाईलमध्ये. माझ्याकडे फक्त ना 2च रील आहे, 2च रील्स आहे, पण त्या पण एकदम छान आल्या. न टेक घेता पटकन गाणं लावलं आणि आम्ही पटकन शूट केलं. तर मग चहा घेऊया, बसूया आपण झोपतो. हो चालेल. तर मी आता चहा घेते आणि तयारी पण केलेली आहे, कपडे चेंज केले, बाहेर जायचं आहे. तर कशासाठी बाहेर चाललो आहे ते तुम्हाला मी आता बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही तसं तुम्हाला सांगूच. चला त्या अगोदर चहा घेते. चहाची तलफ लागली म्हणजे कसं एकदम फ्रेश वाटतं मला चहा घेतल्यावर. चला तर बेला अजून झोपलेली आहे, 1 तास तरी झोपणार. तर तोपर्यंत मनोज, मी आणि परीनं बाहेर जाऊन येतो. तर काही दिवसांपूर्वी ना परीचे ना ग्लासेस आहे ना परीच्या ग्लासेसची ना ऑर्डर दिली होती. आणि 5 ग्लासेस होते, तर मग 2 घेऊन आलो आणि 3 बाकी आहे. तर मग आता परत चेक करावं लागेल तिला बरोबर येत आहे का नाही. तर ते चेक करून ना आम्ही ते ना ग्लासेस घेऊन येऊ. आणि आता बघा थोडासा उजेड येते, त्यामुळे कसं माझा चेहरा पण दिसतोय आणि जास्त अंधार पण दिसत नाही आहे. तर चला आता संध्याकाळच्या वेळेस ना नाशिकमधला व्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि मस्त बाईकवर जातो आहे आम्ही, नाही का. आणि आम्ही असं बाईकवर फिरतो ना तर छान वाटतं. लक्झमबर्गमध्ये ना बाईकवर जाता येत नाही थंडीमुळे, नाही का. तरी पण म्हणून म्हणता येते ना मी बाईक घेतो तिथे, पण यूजच होत नाही. पण इथे आल्याच्या नंतर आहे ना मस्त आम्ही बाईकवर फिरतो. चला स्कूटीवर जाऊया आपण. चला. MG रोडला कुठं आलो आहोत? MG रोडला आलेलो आहोत परीचे क्लासेस घ्यायला. आणि परी इतकी एक्सायटेड आहे तिचे क्लासेस घेण्यासाठी, हो ना परी. यावेळेस वेगळ्या डिझाईनचे घेतलेले. चला मग खाली जायचं आपलं. चला. तर परीचे हे न्यू क्लासेस छान दिसते परी.
छान. फिटिंग बरोबर आहे तुला? फिट होतं ना व्यवस्थित? लूज नाही होतं ना? ओके. फिटिंगचं मला असं वाटतं त्याचं ते करावं. फिटिंग परीच दाखव. वाव. अरे यावेळेस ना सगळे स्टायलिश आहे ना. आणि एक तरी पिंक घेतला ना तिने. हा एक तिने ऑलरेडी लास्ट टाइम ना 2-3 पिंक काढले होते. हां हां. पण म्हटलं की आहे एकच घेऊ. दाखव. त्या 5 ग्लासेस मध्ये ग्लासेसचं काम झालंय. येस, ग्लासेस घेतले. आता ना आपल्याला ना भत्ता घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती नाशिकचा भत्ता खूप फेमस असतो. तर आमच्या घराजवळच ना भत्ता मिळतो छान. तर तिथून भत्ता घेऊ. बेला पण खात असतं भत्त्याला. परी तर सकाळपासून खात होती ना. आम्ही काल आणला तो संपला. आता म्हटलं परत घेऊन येतो मुलांसाठी. आणि तिथेच एक पाणीपुरीवाला सुद्धा आहे. पहिला एक प्लेट खाऊ घालतो. तिला पाणीपुरी खूप आवडते रोज. आणि तिला ना थोडंसं खोकला आहे त्यामुळे ना आम्ही ना अवॉइड करत होतो. पण तिला खूप आवडते. म्हणजे एक प्लेट तो बनताय परी ना. एकच ओके. बरं एकच प्लेट खायची. नाही एकच ओके. आपण उद्या ना तुला खूप खाऊ घालू पाणीपुरी. चलो. आणि हा जो एरिया आहे ना हा नाशिकमधला खूप बिझी एरिया आहे ना. हो RK रविवार कारंजा. रविवार कारंजा आहे हा एरिया. या एरियाचं नाव. आणि इथेच मी ना ब्लाऊज शिवत असते. तुला खाली येते? हो खाली येते. ते मेन रोडला लागतं ना. आणि मेन रोड तर खूपच बिझी असतो. हो मेन रोडला तर मग गाडी सुद्धा म्हणजे पार्क करायला जागा मिळत नाही. आणि जेव्हा गर्दी असते तर मग आहे ना आपल्याला असं चालायला सुद्धा एकदम हे होतं ना डिफिकल्ट होतं एकदम. तर आता आम्ही आलो आहोत भत्ता घेण्यासाठी. पहिले पाणीपुरी खाऊ. हां नाही अगोदर आहे ना पाणीपुरी खाऊ घालते मी परीला. आणि त्यानंतर मग भत्ता आणायला होतो. चल परी. हॅपी परी एकदम हॅपी आहे ना परी. परी किती गोड पाहिजे तिखट पाहिजे परी? तिखट पाहिजे गोड नको. आपण मीडियम घेऊ. मीडियम. हो परी जास्त आहे ना हे तिखट नसतं खायचं परी. तर आली आहे परीची पाणीपुरी. कशी परी? खाऊ दे एन्जॉय करू दे पहिले. कशी परी? छान आहे. छान आहे एकदम भारी. हां. तर आपण 50 रुपयाचा भत्ता घेणार आहोत. जरा 50. आणि खूप मस्त होता ना भत्ता. यांनी बघा असे पॅकेट्स बनवून ठेवलेले आहेत. हो एकदम. हे कसं आहे? हे 50 आहे का? हे 30 आणि हे 50. हे 50चं पॅकेट आणि हे 30 आणि हे 20चं आहे. आणि हे 20चं पॅकेट. म्हणजे जसं लागलं तसं घेऊ शकता. कांदा बघा केवढा. कांदा बघा केवढा कट करून ठेवलेला आहे त्यांनी. खूप छान होता का भाऊ भत्ता. काल घेऊन गेलो होतो. एका दिवसात संपून गेला. आवडला तर माणूस खातो ना. हा ना मुलांना खूप आवडला म्हणून परत आलो घ्यायला आम्ही. 50चा घेतला तुम्ही? घ्या. कांदा देऊ तुम्हाला? मिरच्या द्या. कांदा नको? कांदा नका देऊ, मिरच्या. बरं ठीक आहे. आणि दादा कोणाला लागलं तसं कांदा आणि मिरच्या पण तुम्ही लगेच बनवून देतात ना. हे बघा ऑलरेडी त्यांनी ना त्या मिरच्या बॉईल करून ठेवलेल्या आहे तिथे. आणि त्यासोबतच मग कांदा मिक्स करून आणि कांदा नको. हां तर भत्ता असा मिक्स करून देतात. तर ताईंनी ना खूप छान बाटी केलेली आहे. एकदम गरम आहे. आणि याला अगोदर यांना ताईने वाफवून घेतली, कट केली आणि मस्त आहे ना तुपामध्ये फ्राय केलेली आहे. आणि त्यासोबतच इथे आहे वांग्याची भाजी. हिरव्या मिरचीमध्ये वांग्याची भाजी केलेली आहे तोंडी लावण्यासाठी. हे बघा इतकं छान आहे ना अरोमा येतो ना वांग्याच्या भाजीचा. आणि इथे केलेला आहे तुपामधला गुळातील शिरा. इतका मस्त छान झालेला आहे. मस्त ना. आणि घरचं तूप ते घरचं तुपच असतं. घरातल्या तुपामध्ये काय पण बनवलं ना त्याचा अरोमा वेगळाच येतो. मग तुम्ही किती बाहेरच्या तुपामध्ये बनवलं तरी पण मग ते होत नाही. आणि इथे हे वरण आहे साधं.
ही आपण दाल बाटी म्हणण्यापेक्षा ना वरणबट्टी म्हणू शकतो. ही वरणबट्टीच आहे, दाल बाटी वेगळी असते. राजस्थानी स्टाईल असते ती वेगळी. त्याच्यामध्ये भरपूर 4-5 प्रकारचे ना डाळी मिक्स असतात. मग त्याची फोडणी देण्याची पद्धत वेगळी असते. ही वरणबट्टी आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यासोबत वांग्याची भाजी. तर हा बेत आहे आमचा. आणि ताई ना वेगवेगळ्या ना रोज मेन्यू बनवत असतात. सकाळी मस्त इडली सांबार आणि मस्त आहे ना मेदू वडे होते आणि ते पण खूप टेस्टी झालं होतं. आणि त्यानंतर हे आता उद्या बघू, उद्या लवकर बोलवलंय मम्मीने त्यांना. आणि बघूया उद्या ब्रेकफास्ट काय होतो आमचा, हे तसं तुमच्यासोबत शेअर करणारच. आणि कांद्याची चटणी मी बनवणार होते पण मम्मी म्हटलं नाही, ऑलरेडी वांग्याची भाजी केलेली आहे. परत शेंगदाण्याची चटणी आहे. परत लाल मिरची जी आहे ना ती पण छान ग्राइंड करून घेतलेली आहे. चला मग आता आम्ही जेवण करायला बसतो. तर मम्मी दाल बाटी ना छान आहे ना चुरून देत आहे. मनोजचं ताट तयार करताय. नेहमी आहे ना तिकडे बिलक जमगला असतं तर मी ताट तयार करते, पण ती त्याला तर मम्मी ना हे बघा मनोजचं ताट तयार करते. मस्त आहे ना बाटी असं चुरताय. आणि हे बघा हे टाकायचं घरगुती तूप. किती पांढरं शुभ्र आहे घरगुती तूप बघा. कारण की जे दूध आणतो ना तर त्याची मलाई खूप जाड येते ना मम्मी. हो. आता तूप 15 दिवसाला आम्ही बनवतो. 1 किलो तेल तूप बनतं आमचं. 15 दिवसांनी 1 किलो आहे ना तूप बनवत असतं. आणि त्यासोबत गुळ पण घेतलेला आहे मम्मीला. असं तूप गुळ टाकून आहे ना जेवण करायला आवडतं.